घालनिया सुरीती बकरी बेबे करी तव मामा पातील त्या घरी दया उपजली अंतरी मुक्या प्राण्याची. मग सत्य जेव्हा जाणते शिंगाड्या ते शिव्या देते म्हणती रीते हे कोणती पुत्र प्राप्तीचे. शिंगाडे सांगे सारे मी स्वार्थाची यावचरे मारू पाहे बोचरे मुके प्राणी. मग मामांची कृपे बळे पुत्रगण घरी खेळे शिंगाडे प्राणी पाळे देव जैसे. 24वा अध्याय पूर्ण जेणे विद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई. अध्याय 25वा आत्मनस्तु कामया आत्मनस्तु लाभया आत्मनस्तु सुखया झटे प्राणी. काम लाभे तैसे सुख प्राप्तीचे ने होये हरिक न मिळे तरी दुःख नियमे असे. नाना काम नामा लोभ सुखा लागे किती लोभ लोभ या पाये किती दंभ सीमा नाही. ऐसे जण हे सारे संत जाणते अंतरे ते प्रवृत्तीची प्रसारे निसर्गाचे. कामेंद्रियाने करावे ज्ञानेंद्रियाने जाणावे अंतरेंद्रियाने निर्मावे योजना ऐसी. मनोबुद्धी अहंकारा याची जैवनाचे सूत्रधरा परितयाचे व्यापारा व्यासन बळे. जे जन्मोजन्मी केले ते व्यासन रूपी उरले ते व्यासनाचे आस्ती खडले देह नाना. ऐसे अनादि रचना घडस उघड ऐसे वाचना का कैसी हे विवंचना करू नये. सन्मान जैसे अपमान पराभव तैसे विजय गान लाभ तैसे नुकसान अनुभवाई. जन्मा यावे तरी दुःख जागावे तरी तिक मरण तरी वे वाटे विक पाहू नये. जन्मा येता रडावे नाना व्याधीने जोडावे माता पिता या कष्ट द्यावे नाना रीते. मग आपुली मांडिता प्रपंच नवीन घरटे नवा संच ते स्पर्धा मत्सर सोड मंच जगाचे कळे. स्पर्धा लागी स्पर्धा मत्सरांचा साधा सोडायचे होय धंदा आयुष्यावरी. मग काव्यचित्र संगीता शिल्प क्रीडा वार्ता आदींच्या धरुणी हाता शोधती सुख. हिंडावे नाना देश सुंदर ल्यावा वेश क्रीडेचा जोश कमी न व्हावा. परिजीवन कैसे कवित्वा जीवन तैसा चित्रकर्ता शापू असे ते संगीता जीवनाचा. शृंगारे कविता सुखवी कारुण्य ते रडवी बिभत्से कोटे कालवी विष्णू जाणो की. ऐसे निसाऱ्या काला त्या सुख दुःखाचा काला क्रीडा तरी ऐसे बला ईर्ष्या धरत. मग पत्री वार्ता वाचता दुःख जगाचे तत्वता होती वैचिता द्रव्य आपुले. कोणी मेली कोणी बुडाली युद्ध सहस्त्र कामी आली राजकारणाची चालली गटर गंगा जरी देश टाना जावे नेवे ते दिसे बरवे तेथेची. वाटे रामावे मग न यावे परी परतुनी येता घरी स्वस्त वाटे अंतरी. आणि सेवेची वाटे हुरहुरे पुढले प्रवास वेश सुंदर घेता नाना सेवेचा होई तुलना शोभ कुणा शोभेना तेचे दुःख. रीती क्रीडे लागी जोश जव होय अंगी तव कामिनी ज्या ज्या जागी वाटती हव्या. परितारुण्य जैसे सारे जोश जैश उत्तर मग मनोरथ ते वडा उरे कासावीत. म्हणून या सुख हवे खरे ते चढे ना उतारे निमित्तावे ना उतरे ऐसे असावे. ते ताजळी ऐसे जे बाळू मामा जैसे तया सांगते जो का बैसे तया मिळे. मामा टिचकी देता धरणे मग गुड ते सांगे वाणे नेन त्या वाटे कहाणे बोलण्याचे. मी जो येथे दिसे तो धरणी पूर्वी असे मी का किंवा बोलू नये. मामा जन्मे धनगर परिशेषाचे ते अवतार अधिकारे सद्गुरु ज्ञानी पूर्ण. मी आकाशासी केले मी वायुसी वाढविले मी अग्नी ते चेताविली निर्मिले पाणी. मग मी रचली धरणी म्हणून मी माझी करणी ऐसेने मामा गुड पापी सांगती ज्ञान. ऐसा मी जो संगती जरी देहाची नसे संगती देह विना मी निश्चती असेची असे. मी ज्ञानाची असे मूर्ती मी आनंदाची व्यक्ती मज सुखाचार की काही करणी. परी सुख हवे जना आपुले असे ते मिळे ना भासे ते सापडे ना हवे तैसे. म्हणून जनासी नाना तळमळी एक मंद एक जळी जाळी ते करे होळी जीवनाची. जे संता जाते शरणत करते तयाचे रक्षण
जेणे जाळे तयाचे निवारण लीला करती. मग समजुतीचे बोलणे शास्त्रे नाना सांगणे जीवनाचे समजाविणे देह तयासी. त्या देहा लागी कर्म नाना उपासना धर्म तैसे अध्यात्माचे वर्म समजाविती. तेने गळे फळासक्ती क्रमे येई विरक्ती अभ्यासे होये पूर्ती परमार्थाची. दुळगाव कवटे महाकाळ अप्पा खंडेकर तळमळी शेतपरी जवळी. पाणी नाही मग काढिता विरे खुदाई केले खोलवरी परी पाण्याचे कोटे धार लागुचिनी. परी मामांचा भंडारा टाकीता लागे जरा आनंद होई खांडेखोरा तळमळी गेली. मामांचे बाधिले मंदिरा जीवन बदली धारा भक्तीने कादे सारा आसमात. गोकाकी तल्लुर गाव तेथे देसाई मोठे राव परी दया धर्माचे नाव ठाव नाही. तयांची मोठी शक्ती परी जळेना कधी भिजेती म्हणून विहीर काढू म्हणती बाळूमामांची. अहो बाळूमामा देवा पाणी कुठे ते दावा. मामा म्हणते तुझे अभावाहुनी दिसे मी जव तुझसी पाहे स्फुरून आले तोही नोये परी जनावरा जरी काओये तवची पाहू. तव जाता बैला जवळ सांगत दाखवे जळ बैल फिरे शोधी स्थळ बैसी तेथे. मग मामा देसाया सांगते तेथे पाणी आहे निश्चिती जव वस हे खोदती भरे पाणी. तेथे दया देसाया उमजे जीवन दयाने दयादाने साजे धन संपत्तीचे माझे वाया जाई. त्या बैला जीवन भरी केली पोटावरी चाकरी तोही आपुले परी पुण्यवंत. ऐसी संतांची रीत भाग्य देईन समजावित भावे बुडे तैसे काढिते कृपा बळे. असे वाणी मुके बिचारे प्राणी दुःख तयांचे नाजणे कोणी एक परी मामा जैसे संता जीवन भेद तो लपता. दुःखात ये जाणता प्राणियांच्या बकरी जरी का प्राण मामांचे अंतःकरणे. तयांची करते राखणी जीवे भावी तैसे कुत्रे घोडे तयांचे मामा आवडी मामा नवाचे वरपडी सेवा तयाची. तो तयांची बकरी राखी सेवे करी की गुराखी तयांची सेवा नोये पारखी मामांजवळी. मामांची या सेवे परी राखावी तयांची बकरी जी दोन्ही सेवा एके धरी मामांपासी. बकरी चारती पोटभरी मामा श्यामते उदरी ते नाचता धरी निवरी नाचती मामा. जरी एक कोपाडे आजरी मामा होता धन्वंतरी मुक्कामे राहते शिवारी बकरी सवे. ते बकरी सवे चालती बकरी सवे झोपती काळपची आभोवती आयुष्य सारे. बाळू मामा जाणती आता देही टाकणे निश्चिती पहिला विचार करती बकरांची. मी फिरे माघारी ही सांभाळावी बकरी ना होई तरी आदमापुरी सोडावी. मग म्हणती हा भंडारा कोण चालवी सारा 5 जण हातभारा लावा सांगती. जवळी आली प्रसूती जागेची करावी निश्चिती माझी जागी माझी मती असावी ती. तव न कळे कोणासी मामा पुरुष प्रसूती कैसे म्हणते काळे ऐसी बुद्धी नाही. तस्मस्य देवा संपृष्टा ऐसे मुंडकी असे वार्ता ती ऐसे जनिता कळे येई ब्रह्मा एकटे एकले. तया गमनेसे झाले स्मरणे जन्मा घातेले विश्वचक्र हे म्हणून विश्वप्रसूती असे ते सोडवी जावे ऐसे. कळोत येता आपेसी बोलती मामा जवळी आले प्रसूती तया लावया सांगती सोडणे. शब्दांचा निश्चित अध्याहार असे वेळोवेळी मामा सांगती खेळो माझी. मामा म्हणती मानवा आधार जरी का व्हावा न्याय देवता धर्म भरवा हेची असे. चित्ती असावे संमता जो अर्थ तयासी ममता आपुले पुरवावे स्वार्था सांभाळावे. जव झाडे उभे ना जळती तव मीही निच्छती मामा भंडारा जिथे. एक पंगती परमेश्वरा आळवावे हिंदू तैसे यवन श्रीमंत जैसे दीन मंद तैसे बुद्धिमान देवांचे हा. ऐसेनी समजाविता काळ पुढे सरकता एक क्षीणता बाळूमामांची मामा तेथे सोडिली बकरी तया आणली आदमापुरी मुक्कामी. तेथे मुरगुबाईचे मंदिरी वस्ती आले ओकरी. मामा गंभीर आजारी पसरे वार्ता ते नानी देशीची कोणी स्पंदे म्हणी गाणी. परी मामांनी घेती सेवा शिवी देते उच्चारता जवळ जावे साधरावा कोणी नाही. एके अरनाळे एकीचे